याचं करायचंय काय? सकाळ सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काम लागलेलं आहे आपल्या मागे एक. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ट या युट्यूब चॅनलवरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आपला घाम असा कुठून कुठून निघणार आहे काय कळणार नाही. सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आज मी आहे एक रोजगारीची ऍक्टिंग करणार आहे आणि रोजगाराचे कष्ट मी आज बघत आहे, जाणवत आहेत मला. तर हे कोळपे आहेत आणि सोयाबीनच्या रानामध्ये पोहोचलेलो आम्ही. तर अण्णा, मामा आणि पप्पा, मी चौघजण कोळपे आणायला तर बघूत आता. थोडंसं झालंय हाणं आणि फुलात सोयाबीन मध्ये हाणं चालू. तर बघत राहा शेवटपर्यंत हा ब्लॉग. काय काय गप्पा गोष्टी होत्या शेवटपर्यंत बघत राहा. काय चालू अण्णा? बोला की बाबा. आता युट्यूब चॅनल खोलायचं होतं की. तिला ताडून द्यावं लागते वागा. कस काय? नाही तर पहिला ब्रेक घेतलेला आहे पाण्याचा आणि सूर्यदेव खूपच जास्त तापत आहे. लय अवघड झालंय. टेंगोळ सूरज चव्हाणला असला गोलीगत सपोर्ट चालू आहे ना, विषयच करायचा नाही. भाऊ जिंकूनच येणार आहे. तर सगळ्या रील स्टार, युट्यूबर आणि काही अशा फॅमिली असतात जे की सपोर्ट फुल करत आहेत. असा सपोर्ट करीत राहा. आणि इकडं आम्ही कोळपे आणायला आज. शेतकरी ब्रँड आहे, ब्रँडच राहणार कायम शेवटपर्यंत. कशी आली सोयाबीन मग जोरात आहे का नाही? तर ज्यांची काल मुलाखत घेतली होती तर ते तुम्हाला तिकडे दिसत असतील खूपच जास्त लांब. त्यांचे बी आज कोळपे हाणायचे चालू. इकडे वडा मामा, वडा बैलगाडी, वडा बाहुबली. काय नॅचरल बांधलेलं तळ्यामध्ये सोडलेले आहेत. तर इकडं आणि आमची सुट्टी झालेली आहे आता जेवायची. खूपच लाल झाली दाबू कोळप दाबून. तर आता इथं बांधायची बैल, मग जायचं तिकडं. पाणी कुठं येतं आता? एक आता काय म्हणू लागलात? एक इकडे जाणार आता फवारायला आणि एक इकडे जाणार. बर, चालू द्या मग राडा. चला. आमच्या इथं फवारणी चालू आहे. इकडे शेतकरी फवारीत आहेत. ते बी धुऱ्याला फवारायला. जास्त काय सोयाबीन कापूस त्याच्या जवळ नाही. धुऱ्याला जास्त तण झालेला आहे. ढोरं खायला नाहीत म्हणा, कट करायला माणसं भेटत नाहीत. आता रोजगार खूप जास्त वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर माणसं भेटत नाही शेतकऱ्याला. त्यामुळेच विषय काढलेला आहे तणनाशकचा. राऊंड ऑफ हाणायचा विषयच गंभीर करून टाकायचा. राऊंड ऑफचा रिझल्ट कसा आलेला आहे आम्हाला आणि कोणत्या टायमिंगला फवाराय पाहिजे, गवत कितकाला असताना फवाराय पाहिजे आणि ओलं कोरडं रान असताना फवाराय पाहिजे का नाही, हे आखाड्यापासून घेऊन फवारा ना मुश्किल काम आहे. लय लांब झालं तुम्हाला. लय मुश्किल आहे ना. 18 लिटर पाणी घेऊन 18 लिटर पाणी. मग ते म्हणलं ना मी 25 लिटर असं बॅटरीचं वजन फवारा ते सगळं. हा 20-22 लिटरचं वजन होतंय. हा बॅटरीचं 2-3 किलो असन. हा फवाऱ्याचं 1-2 किलो असन. म्हणजे 20-22 किलो वजन घेऊन चालावं लागत. आता बघा ना, 2 धुरे पार करून 2 ढेले लांब. अजून तर बरं लांब रोडला जायचं राहिलं. तेच म्हणलं आपण त्याला ते राऊंड अपचं रिझल्ट आहे ते दाखवू. त्याला रिझल्ट तर दाखवायचा आहे. राऊंड अपचा रिझल्ट आलेला दाखवू. राऊंड अप फवारायला पाऊस पडल्यास फवारा पाहिजे
का कोरड्या रानात फवारा जमतंय? पाऊस पडल्याच्या नंतरच राऊंड अपचा उपयोग करायचा. हा कोरड्या रानात राऊंड अप इतका खास जळत नाही. बर. त्याला जमिनीला वल लागते आणि वल असल्यावर जास्त रिझल्ट देते. बरं तणनाशक काय काय आहे मधलंय? बरं सोयाबीनचं तणनाशक आहे. कापसातलं बी राऊंड अप कापसात बी आणते, लेकिन कापसाचं तणनाशक त्याला तणनाशकचा कापूस लागतो. म्हणजे कसं काय काय ते विषय? कापूस जळत नाही. ते आता बॅग आलेल्या आहेत. हा ते बी आहे. त्याला तणनाशकला आहे ना इथं एक बॅग आहे आमची बी तणनाशकची. हा पण ते पाण्यामुळे शाट झाल्यामुळे त्याला काहीच केलं नाही. त्याला तणनाशक मारायला म्हणजे गवत आलं नाही तेवढं पाण्यानंच. पाण्यानंच शाट झाला कापूस, तर त्याला मारलंच नाही. आता ह्या सोयाबीनपासून फवारा चालू करू. तर मंडळी चुकाट्याची भीती नाही, कारण की पायामध्ये मोठा बूट घातलेला आहे गुडघ्याचा, आणि सगळे लक्ष देऊन कामाची सुरुवात होत आहे. फवारा चालू करीत आहे. तर हे तणनाशक मारायला सुरू केलेलं आहे. सोयाबीनला काय येत नाही ना? सोयाबीन जळती, राऊंड अपनं सोयाबीन पिवळी पडती. हा त्यामुळे त्याला लय जपून हाणावं लागत आहे. हा राऊंड अपनं सोयाबीन पिवळी पडती. हा सोयाबीनला बाधा करतो राऊंड अप. हा त्यामुळे जरा जपून सांभाळून, थोडं जपून सांभाळून. आता एक बघा हानी झाले, पुन्हा एक हाणायची का? नाही, एक जी आपली बघायला तिथं हाणावं लागेल. हा लोकांची हाणून माझा नाही ना. हा ती बी आहे, 2 शेतकरीत ना. हा 2 शेतकऱ्याचा बांध आहे ना हो. हा त्याच्यामुळे आपली बघायला हाणायची, त्यांची राव द्यायची. त्यांना तेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा ते त्यांची हाणत्या. हा ते बी आहे. हा त्यांच्या रानात आपला थोडा बी फवाऱ्याचा तुषार गेला नाही पाहिजे. नाही तर भांडे लागायचे लक्षण होते. हा तशी माणसं चांगली आहेत, हा पण तरी बी सांगता येत नाही. आपल्या हिशोबात राहिलेलं बरं. आपल्या हिशोबात राहिलेलं बरं. बरोबर आहे. तुम्ही पण व्हिडिओ काढताना पायाकडे बघत चला. हा हा जनावर असतात, माझ्या पायात आहे घनबूट, मी चालू शकतो. हा तुम्ही खाली बघा, बघत चला की. बरोबर आहे. आपली आपली काळजी घेऊन व्यवस्थित. हा व्यवस्थित आपली काळजी घेऊन, जीवाची काळजी करून फवारावं लागत. छाती इतक्या गावतात फवारलं की आज. हा ऊसाच्या रानात बर ऊसाचे धुरे चांगले छाती इतकं गवत होतं. लय वाढले हो गवत. पाण्यामुळं 20-22 दिवस सारखा पाणी रिमझिम पाणी चालू होतं, त्याच्यामुळे गवताला जास्त वाढ झाली. हा रानानं बी पाणी धरलं, हा ते आहे. कापसाची वाट लागली. आपलं नाव सांगितलं नाही. माझं नाव फारुख शेख. बर. तर आपला संवाद होत आहे मामुशी. तर चला मग आता जाऊया आम्ही रस्त्याच्या कडेला, आणि तुम्हाला आम्ही पहिल्यांदा हाणलेलं धुऱ्याला त्याचा रिझल्ट दाखवूया, म्हणजे कसं काय आहे. आणि असेच नवनवीन शेतकऱ्यासोबत होणाऱ्या आमच्या गप्पा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनलला. तर सबस्क्राईब करा. खूपच जास्त पाऊस झाला बरं का इकडं. खूपच पाणी जास्त आहे. खाली बघून चला. हो 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 खाली बघून चला. बघू शकता, हा सगळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे कापूस कसा झाला आहे. सर्वशे जास्त पाणी असल्यामुळे कापसाची वाढ झाली नाही, तणाची नाश झालेला आहे. तर असा जर कापूस राहिला तर काय परवडणार आहे राव. विषय गंभीर आहे, आणि तो मुद्दा खंबीर उभा करावा लागणार आहे. तर आता फवारणी केली 2 मिनिटात, बघा कसा भुगा वाजलाय. वरून जाऊ आपण. तर मंडळी हे आहे, किती दिवस झाले इथं फवारून? याला झाले 15 दिवस. 15 दिवसात एवढं जळालं? चांगलाच भुगा वाजलाय तुम्ही. 15 दिवसात तणनाशक खांद्यास इतकं जळालेलं आहे. काय ना, काड्या सुद्धा जळून गेल्यात. हे एक चांगला पर्याय काढला. डायरेक्ट खाण्याचा मस्त पैकी. ज्याला बरं बैल हे आहेत त्यानं धुरे राखतील बकल त्यानं. नाही गावचा धुरा राऊंड अप हाणायचाच नाही. चुकून हाणायचं नाही. हा कारण का ते गवत बैलाला खायला लागत. हा बैल कुठं खाणार मग? हा आता बैल पोळा आलाय. बैल गवत खात नाही, तेच मारावं. हा बाकी जे बैल गाय कोणते गवत खाते त्याला मारून. आता बैल कोणतं कोणतं गवत खाते म्हणून आपल्याला कळायला, म्हणजे गांजर गवत जास्त पाला खात नाही. हा पुन्हा इतर दुसरे झाड असतात काही ते खात नाही. जिथं गावताला आपल्याला कळतं ना बैल कोणता गवत खातो. हा कळते. हा मग त्यानुसार गवत राहू द्यायचं. जे बैल जे चारा बिनकामी आहे तेव्हा हाणायचा. हा तर तसे आपण 5-6 धुरे राखले तर म्हणायचे. हा 5-6 धुरे बैलासाठी राखून ठेवलेले आहेत. हा
सगळीकडे आता उन्हाची चटकन गरमी, आज गरमी लई पडली हो. गरमी नाही, हे आज ऊन चटक घ्या, आज ऊन पडलं. एका महिन्यानंतर आज ऊन पडलं. बा बा. नाही तर ऊनच बघून आता खायला पण भेटलं नाही. हां बरोबर आहे. तर हे आहे असं ढेल आमचं, इथे पूर्ण कापसाची वाट लागलेली आहे. बघत आता जे नशिबात आहे तेवढं येईन आपल्या ताटात, बाकीचं तर गेलेलं आहे. चला तर मग आम्ही टाकी भरण्यासाठी चाललो आखाड्याकडे. व्हिडिओ आहे तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझ्याकडून थोडंसं राऊंड अप असं सोयाबीन उडायच्या नंतर हे बघा सोयाबीनचे हाल असे होतात. सोयाबीन वाऱ्यानं राऊंड अप गेलं तर सोयाबीनवर, तर सोयाबीन थोडी पिवळी पडी, मरत नाही पण पिवळसर पडती. होत काय नाही त्याला, पण पिवळसर पडती, डायरेक्ट मरत नाही. सोयाबीन राऊंड अपनं डायरेक्ट मरत नाही, थोडी पिवळसर पडती. आपण जास्त प्रमाणात जर हाणलं तर मरणारच, पण थोडासा तुषार गेल्यामुळं तेवढी पिवळसर पडली होती. सोयाबीनीवर या कापसावर राऊंड अप जाऊ नये, याची काळजी घ्या. हो, हातापायाची काळजी घ्या, स्वतःच्या हातापायाची काळजी घ्या. पायाकडे बघून चला. गावतात जास्त असलं तर घनबूटचा वापर करा आणि बैलाचा चारा जपा. राऊंड अपनं चट जळतय, बैलाचा चारा अवश्य जपा. ते बरोबर आहे. बैलाचा चाऱ्याला कोणीही राऊंड अप हाणू नये ही विनंती आहे. सगळ्याला विनंती आहे, सगळ्याला विनंती करतो. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. सोयाबीन मध्ये अगर फवारायचं असलं तर मोठ्या बुटाचा वापर करा. काहून का जनावर निघत आहेत, काही बी निघत आहे. आम्ही वापर करीत आहे, तुम्ही वापर करा. हो, बाजारातून विकत आणा. विकत आणा. जीवाची काळजी घ्या आणि बैलाच्या चाऱ्याची काळजी घ्यावी.